जय कृष्ण भगवान. क्षमा कर, मला चुकलं हुकलं माफ कर देवा परमेश्वरा. क्षमा कर, मला चुकलं हुकलं माफ कर देवा, चुकलं हुकलं माफ कर. जय कृष्ण भगवान, मला माफ कर. बघा, एक गावात ब्राह्मण असतो, ते लय गरीब असतो. तर ते गरिबीला लय वैतागून गेलेला असतो. श्रीमंत लोक बघितलं ना, त्याला लय टेन्शन यायचं. तर मग कृष्ण भगवानच्या पाया पडायला गेला, म्हणजे पूजा करायचा. कृष्ण भगवानची लय पूजा करायचा. रोज एक आंबा ठेवायचा सीझनमध्ये, पेरूच्या दिवसामध्ये पेरू ठेवायचा, केळीच्या दिवसामध्ये केळे ठेवायचे. असं करून करून म्हणला, मी एवढी देवाची सेवा करतोय तरी पण मला अशी गरिबी का, माझे लेकर बाळ उपाशी मारतात. तर कृष्ण भगवानला म्हणला, आज मला बोललात तुम्ही तर बरे, नाही तर मी इथला उठणारच नाही आणि नाही पाणी पिणार, नाही अन्न खाणार. तर मग कृष्ण भगवान म्हणले, काय पाहिजे तुला? तर ते म्हणला, माझे लेकर बाळ उपाशी मारतात, एवढं कामधंदा आम्ही करतो, कुठं पूजापाठ भेटत नाही, काय नाही. बरं म्हणला, मी एवढे श्रीमंत लोक बघते ते किती खुश असतात. बरं म्हणला मी तुला श्रीमंत बनवतो, परी तू श्रीमंताच्या घरी जाऊन ये, ते किती सुखी आहेत आणि किती दुःखी आहे बघून ये. तर बरं म्हणला. गरिबाच्या घरी जायचं म्हणला, श्रीमंताच्या घरी जायचं. गेला, घरोघर गेला, श्रीमंताच्या घरी गेला. म्हणतो, तुम्ही श्रीमंत दादा, तुम्ही किती श्रीमंत आहेत? ते म्हणतो, कसला बाबा मी श्रीमंत, कुठं माझी जागा आहे तेच मला कळत नाही, कुठं माझा पैसा आहे तेच मला कळत नाही, मला रात्रात झोप लागत नाही, कोण इकडून डाकू येणार का तिकडून चोर येणार अशी माझ्या जीवाला भीती आहे, मला खायला भेटत नाही ना, मला असं काहीच करायला भेटत नाही मला, आणि मी काही सुखी नाही आहे, मी रोज रडतो 4 वेळेस. बरं म्हणला. मग तिथून आला, गरिबाच्या घरी आला, लय गरीब, रोज करून खाणारा. आणि तिथं गेला आणि ते हसून खिळून मस्त जेवण करायला लागले. तर पोटभर पण जेवण नाही त्या गरिबाला, म्हणजे 4 भाकरी केल्या, चौघाने अर्धी अर्धी भाकर घेतली, अर्धी अर्धी भाकर. तर मग हसून खिळून खायला लागले तर आपलं मिरची बरं, डाळी बरं. तर ते म्हणतो, तुम्ही एवढं गरीब आहेत, अर्धी अर्धी भाकर वाटून खायला लागलात, आणि तुम्ही कसं काय एवढं खुशी नाहीत तुम्ही? तर ते म्हणले, आम्हाला काय नको, ही अर्धी भाकर आमच्यासाठी लई आहे, आम्ही ह्याच्यातच लई खुश आहेत, आम्हाला देवाने देऊ, अगर ना देऊ, देवाला जेव्हा द्यायचं आहे तेव्हा देईन. बघा, असं असते. आणि मग हे बामण गेला, म्हणला, माफ करा कृष्ण भगवान, मला माफ करा. असं असतं बघा. म्हणून नाही का, देवावर विश्वास ठेवायचा आणि चालत राहायचं. जेव्हा चांगलं करण तेव्हा करण, त्याची मर्जी. चला, रामकृष्ण हरी. डोळे सुजलेत माझे एवढ्या रात्रीचं जागून हो.